नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC एज्युकेशन सेंटर या आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018च्या पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र विषयावर आलेले प्रश्नांच्या पर्यायासहित डिस्कस करूयात। प्रश्नांच्या प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर 2018च्या सेट ए मधील पॉलिटी मधला पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न असा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? म्हणजे जेव्हा आपलं संविधान स्वीकृत करण्यात आलं त्यावेळी त्या दिवशीपासून कुठकुठल्या तरतुदी ह्या लागू झाल्या होत्या? तर ऑप्शन असे होते की अ नागरिकत्व, ब निवडणुका, क तात्पुरती संसद आणि ड मूलभूत अधिकार। ठीक आहे, तर आपण आता बघूया की 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झालेल्या इतर तरतुदी कुठकुठल्या होत्या। 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेच्या कलम 394 नुसार घटनेतील 16 कलमांचा अंमल ताबडतोब सुरू करण्यात आला होता। त्या कलम अशा की कलम 5 ते 9 मधील नागरिकत्वामधील ज्या काही तरतुदी आहेत त्या 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू करण्यात आल्या। राष्ट्रपती पद ग्रहण करण्याच्या आधी जी काही शपथ प्रतिज्ञा घेतो त्या संदर्भाची तरतूद कलम 60 नुसार 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू करण्यात आली। त्यानंतर कलम 324 नुसार निवडणुकीसंबंधीच्या म्हणजेच इलेक्शन कमिशन संबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत निवडणूक घेण्यासंबंधीच्या त्या सर्व तरतुदी 324 कलम अंतर्गत 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू करण्यात आल्या। त्यानंतर कलम 366 अंतर्गत सर्व व्याख्या दिलेल्या आहेत। त्यानंतर 372 नुसार अर्थ लावणे, त्यानंतर कलम 379 अंतर्गत संसदेच्या तात्पुरत्या आणि संक्रमणीय तरतुदी ह्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या होत्या। त्यानंतर कलम 380 अनुसार राष्ट्रपती संबंधीच्या तरतुदी ह्या घटनेमध्ये ॲड करण्यात आल्या। त्यानंतर कलम 388 अंतर्गत विधिमंडळातील जागा भरण्यासंबंधीच्या तरतुदी ह्या सुद्धा त्यामध्ये ॲड करण्यात आल्या। कलम 391 अंतर्गत राष्ट्रपतीला आकस्मिक काळात पहिल्या आणि चौथ्या परिशिष्टात दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला। त्यानंतर कलम 392 अनुसार अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार आहे। म्हणजे कुठेही अडचणी जर येत असतील कामामध्ये तर त्या अडचणी दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला देण्यात आला। त्यानंतर कलम 393 नुसार संक्षिप्त नाव किंवा लघुशीर्षक आणि सगळ्यात शेवटी कलम 394 नुसार वरील सर्व कलमांची अंमलबजावणी करण्याची तरतूद ही घटनेमध्ये ॲड करण्यात आली। वरील सर्व तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेत लागू करण्यात आल्या। तत्पूर्वी 4 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेत संविधान सभेत मांडला होता। त्या मसुद्यामध्ये ह्या सर्व गोष्टीचा तपशील दिलेला आहे। आता आपण प्रश्नाकडे वळूया। प्रश्नामध्ये असं सांगितलं होतं, विचारण्यात आलं होतं की भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या होत्या? तर आपण पहिलं बघूया नागरिकत्व। तर आपण आता बघितलं नागरिकत्व कलम 5 ते 9 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे हाही पर्याय बरोबर आहे। दुसरा पर्याय बघूया निवडणुका सुद्धा दिलेल्या आहेत। कलम 324 अंतर्गत निवडणूक संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी सुद्धा 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू करण्यात आल्या होत्या। त्यानंतर तिसरा पर्याय तात्पुरती संसद, म्हणजेच संसदेतील तात्पुरत्या आणि संक्रमणीय तरतुदी सुद्धा 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय घटनेमध्ये ॲड करण्यात आल्या होत्या। आणि चौथा पर्याय होता जो मूलभूत अधिकार हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी नाही तर घटनेची अंमलबजावणी झाल्यापासून लागू करण्यात आले। आपल्या घटनेची अंमलबजावणी कधी झाली? 26 नोव्हेंबर 1950 पासून। तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी नाही तर 26 नोव्हेंबर 1950 पासून फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकार यांची अंमलबजावणी झाली। 26 नोव्हेंबर 1950 मध्ये कलम 12 ते कलम 35 पर्यंतच्या फंडामेंटल राईट्स या कलमांची घटनेमध्ये 26 नोव्हेंबर 1950 मध्ये
मूलभूत अधिकारांच्या कलम 12 ते कलम 35 मधील कलमांचा अवलंब हा घटनेमध्ये करण्यात आला. त्यामुळे प्रश्नातील चौथा पर्याय जो मूलभूत अधिकार आहे हा पर्याय प्रश्नाच्या दृष्टिकोनातून चुकीचा आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर अ, ब, क असणार आहे. तर पहिल्या पर्यायामध्येच दिलेलं आहे की अ, ब, क हे आन्सर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला होता. पुन्हा बघूया. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला होता. पर्याय बघू. शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार खटला. दुसरा ऑप्शन आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. तिसरा ऑप्शन केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. चौथा ऑप्शन मिनर्वा मिल्स खटला विरुद्ध भारत सरकार. तर सुरुवातीला आपण या चारही खटल्यांनी कुठकुठले रिझल्ट दिले होते ते आपण बघूया. तर सर्वप्रथम आपण 1951 साली झालेला शंकरी प्रसाद खटला यामध्ये काय रिझल्ट दिला गेला होता ते आपण बघूया. शंकरी प्रसाद खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं असं सांगितलं होतं FR मध्ये म्हणजेच फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकारामध्ये 368 कलम 368 अंतर्गत दुरुस्ती करता येणार आहे असं शंकरी प्रसाद खटल्यामध्ये सांगितलं होतं. पण इथे मूलभूत संरचना असा शब्द वापरण्यात आला नाही. त्यानंतर गोलकनाथ खटला जो 1967 साली झाला होता त्यामध्ये सुप्रीम कोर्टनं असं सांगितलं की फंडामेंटल राईट्स हे पवित्र आहेत म्हणून फंडामेंटल राईट्समध्ये दुरुस्ती शक्य नाही. तिसरा खटला जो आहे केशवानंद भारती खटला जो 1973 साली झाला होता. सुप्रीम कोर्टनं असं सांगितलं होतं की घटनेमध्ये दुरुस्ती शक्य आहे पण मूलभूत संरचनेला हात लावता येणार नाही. इथे बघा आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं की राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय कोणी दिला होता. तर केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 साली सुप्रीम कोर्टनं सांगितलं होतं की घटनेमध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता पण घटनेच्या मूलभूत संरचनेला हात लावता येणार नाही. ठीक आहे. या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये 13 जज यांचा बेंच होता हे लक्षात ठेवा. यानंतर चौथा खटला जो झाला होता 1980 मध्ये मिनर्वा मिल्स खटला. या खटल्यामध्ये मूलभूत संरचना या शब्दाचा पुनरुच्चार केला होता पण ॲक्च्युली 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने निकाल दिला होता की दुरुस्ती शक्य पण मूलभूत संरचनेला हात लावता येणार नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे केशवानंदी भारती विरुद्ध केरळ राज्य सरकार हे आहे. केशवानंद भारती खटला आणि मिनर्वा मिल्स खटला या दोन खटल्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असू शकतं कारण दोन्ही खटल्यामध्ये मूलभूत संरचना या शब्दाचा यूज केलेला आहे. पण सुरुवातीला सुप्रीम कोर्टने मूलभूत संरचनेला हात लावता येणार नाही हा रिझल्ट केशवानंद भारती खटल्यामध्ये दिल्यामुळे मिनर्वा मिल्स खटला हा आपला आन्सर येणार नाही. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न असा की भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. पर्याय बघू. पहिला पर्याय आहे भारताच्या उपराष्ट्रपती या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. दुसरा पर्याय उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. तिसरा पर्याय या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणं आवश्यक आहे. आता आपण उपराष्ट्रपतीबाबत थोडक्यात माहिती बघू त्यानंतर प्रश्नाकडे वळू. आता उपराष्ट्रपतीची नियुक्ती कशी होते तर निर्वाचन मंडळाकडून म्हणजे इलेक्टोरल कॉलेजकडून अप्रत्यक्षपणे कलम 66 नुसार उपराष्ट्रपतीची निवड होते. तर उपराष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळात कोणाकोणाचा सहभाग असतो ते आपण बघू. संसदेतील निवडून आलेले म्हणजे इलेक्टेड सदस्य तसेच नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्य या दोघांचाही समावेश
भारताच्या उपराष्ट्रपती याच्या निवडणुकीत होतो. इथे आपण संसदेतील म्हटलं आहे. संसदेतील म्हणजेच दोन्ही गृहातील. संसदेमध्ये दोन्ही गृह आहेत, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा या संसदेतील निवडून आलेले तसेच नामनिर्देशित केलेले सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये समाविष्ट असतात. तर आपल्या प्रश्नामधील पहिला पर्याय बघा. पहिला पर्याय असं सांगतो, या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. निर्वाचित सदस्य म्हणजे निवडून आलेले सदस्य. ठीक आहे, तर प्रश्नाचा आपला पहिला जो पर्याय आहे तो बरोबर आहे. आता आपण भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या काही अटी आहेत त्या बघूया. भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी उभा असलेला उमेदवार हा सर्वप्रथम भारताचा नागरिक असायला हवा. त्याने वयाचे 35 वर्ष पूर्ण केलेले असावे. तो राज्यसभा सदस्य होण्यास पात्र असावा. त्याच्या नावाने 20 प्रस्तावक म्हणजे प्रोपोजर्स असायला हवे आणि 20 अनुमोदक म्हणजे सेकंडर्स असायला हवे. आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराने 15,000 रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जमा करायला हवे. या अटीनंतर आपण प्रश्नाच्या तिसऱ्या पर्यायाकडे वळूया. तिसरा पर्याय असा सांगतो की भारताच्या उपराष्ट्रपती या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक आहे. आता आपण अटीमध्ये बघितलं की 20 प्रस्तावक म्हणजे प्रपोजर्स आणि 20 अनुमोदक म्हणजे सेकंडर्स या दोघांची अट भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी दिलेली आहे. तर आपल्या प्रश्नामधील तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. आता उपराष्ट्रपती प्रभारी राष्ट्रपती म्हणून त्याला काय काय कामं असतात ते आपण बघूया. जेव्हा राष्ट्रपतीचे निधन होतं किंवा राष्ट्रपती पदच्युत होतो किंवा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रपतीचं पद रिक्त राहत असेल तेव्हा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीचं काम करतो. ठीक आहे. त्यानंतर प्रभारी राष्ट्रपती म्हणजे उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदावर मॅक्झिमम 6 महिनेच पदावर राहतो. 6 महिन्यापेक्षा जास्त काळ तो राष्ट्रपतीच्या पदावर राहू शकत नाही, कारण की 6 महिन्याच्या आत राष्ट्रपतीची निवडणूक होत असल्याने उपराष्ट्रपती म्हणजे प्रभारी राष्ट्रपती हा मॅक्झिमम 6 महिनेच पदावर राहतो. आपल्या प्रश्नामध्ये दुसरा ऑप्शन दिलेला आहे की उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही, म्हणजे फक्त 6 महिने. 6 महिन्यापेक्षा कमी राहू शकतो, पण 6 महिन्यापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. ठीक आहे, म्हणजे आपला दुसराही प्रश्न हा बरोबर आहे. आपण तिन्ही प्रश्न ऑप्शन बघितले की तिन्ही ऑप्शन आपले बरोबर आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये 4 नंबर दिलेला आहे, म्हणजे यापैकी एकही नाही. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं होतं, पण या तिन्ही पर्यायामध्ये चुकीचं विधान दिलेलं नाही, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी एकही नाही. उपराष्ट्रपतीच्या कामामध्ये प्रथम काम त्याचं हे असतं की तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, पण जेव्हा तो राष्ट्रपतीची कामं करत असतो तेव्हा तो राज्यसभेचा अध्यक्ष राहत नाही. म्हणजेच जेव्हा प्रभारी राष्ट्रपती म्हणून तो राष्ट्रपतीचे काम करतो तेव्हा तो राज्यसभेच्या अध्यक्षाची कामे करत नाही, म्हणजे तो तेव्हा राज्यसभेची सर्व कामं हा राज्यसभेचा उपाध्यक्ष करत असतो. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न असा आहे की खालील विधाने विचारात घ्या. तर 4 विधाने दिलेले आहेत ते आपण बघू. पहिला ऑप्शन आहे की विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. दुसरा पर्याय, पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून काम करतात. तिसरा ऑप्शन आहे, प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. चौथा पर्याय 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवतो. ठीक आहे. तर आता विभागीय परिषदा काय आहे, कशा असतात ते आपण सुरुवातीला बघूया. तर राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार 5 झोनल काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर 1971 मध्ये उत्तर पूर्वसाठी आणखी एक झोनल काउन्सिल स्थापन करण्यात आली होती. तर सुरुवातीच्या 5 झोनल काउन्सिल कुठल्या, तर उत्तर झोनल काउन्सिल, मध्य झोनल काउन्सिल, पूर्व झोनल काउन्सिल, पश्चिम झोनल काउन्सिल, दक्षिण झोनल काउन्सिल अशा 5. आणि 1971 मध्ये उत्तर पूर्वसाठी आणखी एक झोनल काउन्सिल हे स्थापन करण्यात आली होती.
तर झोनल काउन्सिल स्थापन करण्याचा उद्देश काय आहे? तर राज्य, केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात समन्वय साधण्यासाठी ह्या झोनल काउन्सिल स्थापन करण्यात आल्या. तर या झोनल काउन्सिलची रचना कशी आहे ते बघू. या झोनल काउन्सिलचा अध्यक्ष हा केंद्रीय गृहमंत्री असतो. या सर्व विभागीय परिषदा आहेत, या सर्व विभागीय परिषदांचा अध्यक्ष हा केंद्रीय गृहमंत्री असतो. त्यानंतर या परिषदांचा उपाध्यक्ष हा आळीपाळीने मुख्यमंत्री 1 वर्षासाठी असतो. म्हणजे एका वर्षासाठी आळीपाळीने सर्व राज्यातील मुख्यमंत्री एका वर्षासाठी या विभागीय परिषदांचे उपाध्यक्ष असतात. त्यानंतर सर्व विभागातील जेवढे विभाग केलेले आहेत त्या सर्व विभागातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या परिषदांचे सदस्य असतात. त्यानंतर प्रत्येक राज्याचे इतर 2 मंत्री, मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त इतर 2 मंत्री या विभागीय परिषदांचे सदस्य असतात. त्यानंतर 5 विभागातील प्रत्येक युनियन टेरिटरीचा म्हणजेच केंद्रशासित प्रदेशांचा उपाध्यक्ष हा या परिषदांचा सदस्य असतो. तर आता आपण बघितलेल्या या झोनल काउन्सिल कुठकुठल्या त्या आपण बघू. सर्वप्रथम उत्तर झोनल काउन्सिल बघू. उत्तर झोनल काउन्सिलमध्ये झारखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगड यांचा समावेश होतो आणि चंदीगड यांचा समावेश होतो. न्यू दिल्ली म्हणजे दिल्ली हे उत्तर विभागीय परिषदांचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर आहे. त्यानंतर दुसरी झोनल काउन्सिल मध्य विभागीय परिषद. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश यांचा समावेश होतो. अलाहाबाद हे मध्य विभागीय परिषदांचं हेडक्वार्टर आहे. त्यानंतर पूर्व विभागीय परिषद, यामध्ये बिहार, झारखंड, वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल, ओडिशा यांचा समावेश होतो. पूर्व विभागीय परिषदांचं कोलकाता हे हेडक्वार्टर आहे. त्यानंतर पश्चिम विभागीय परिषदामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमन दीव आणि दादरा नगर हवेली यांचा समावेश होतो. पश्चिम विभागीय परिषदाचं मुंबई हेडक्वार्टर आहे. त्यानंतर 5वी विभागीय परिषद म्हणजे दक्षिण विभागीय परिषद. दक्षिण विभागीय परिषदेमध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, पाँडिचेरी यांचा समावेश होतो आणि दक्षिण विभागीय परिषदांचं चेन्नई हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. तर आता आपण परत प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नामधील पहिला ऑप्शन आहे की विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत. तर आपण आताच बघितलं की विभागीय परिषदा ह्या राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार स्थापन करण्यात आल्या, म्हणजे कायद्यानुसार स्थापन करण्यात आल्या. ठीक आहे. कायद्यानुसार म्हणजे संसदेने हा कायदा करून ह्या झोनल काउन्सिल स्थापन करण्यात आल्या, म्हणजे संसदेच्या कायद्यानुसार ह्या झोनल काउन्सिल स्थापन करण्यात आल्या. म्हणजे ह्या घटनात्मक असतील का? नाही. तर ह्या सर्व विभागीय परिषदा ह्या वैधानिक आहेत, कारण त्या संसदेच्या कायद्याने स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे पहिला ऑप्शन हा आपला चुकीचा आहे. तर दुसरा ऑप्शन बघूया. पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून काम करतात. तर आपण आत्ताच बघितलं की या सर्व झोनल काउन्सिलचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात. सर्व विभागीय परिषदांचे जे अध्यक्ष असतात हे कोण असतात? केंद्रीय गृहमंत्री असतात, पंतप्रधान नाही. तर दुसराही आपला ऑप्शन जो आहे हा चुकीचा आहे. तर तिसरा ऑप्शन असा आहे की प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. ठीक आहे. तर आत्ताच आपण बघितलं की विभागातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आळीपाळीने मुख्यमंत्री हे 1 वर्षासाठी विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. तर तिसरा ऑप्शन जो आहे क हा बरोबर आहे. चौथा ऑप्शन आहे 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवतो. तर हे बरोबर आहे. विभागीय परिषदांच्या बाबतीतली कुठलीही बैठक असो, या सर्व बैठकीचे अध्यक्षस्थान हे गृहमंत्रीच भूषवतो. त्याच्यामुळे चौथे ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. तर आपल्या पर्यायामध्ये चौथं क आणि ड हे ऑप्शन असलेले पर्याय निवडायचे आहेत. तर चौथ्या पर्यायामध्ये विधाने क आणि ड बरोबर असं दिलेलं आहे. तर चौथा पर्याय जो आहे आपला हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा, खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु
त्यांचा समावेश नंतर घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला. ठीक आहे, तर ऑप्शन बघू आपण. पहिलं ऑप्शन आहे उत्पन्नातील विषमता कमी करणे. दुसरा ऑप्शन आहे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवसृष्टीचे संरक्षण करणे. त्यानंतर समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन देणे. चौथा ऑप्शन आहे समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणे. पाचवा ऑप्शन आहे सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. ठीक आहे, तर आतापर्यंत राज्यघटनेमध्ये अशी कोणती मार्गदर्शक ॲड करण्यात आली जी सुरुवातीला मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती? तर सुरुवातीला 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये 4 DPSPचा समावेश करण्यात आला. तर त्या कुठकुठल्या? कलम 39 अंतर्गत बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणे हे मार्गदर्शक तत्व 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये ॲड करण्यात आलं. त्यानंतर कलम 39A नुसार सर्व व्यक्तींना समान न्यायाची हमी देणारं आणि कायदेविषयक मोफत सहाय्य देणारं मार्गदर्शक तत्व हे 42व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलं. त्यानंतर कलम 43A नुसार औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे तत्व हे सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलं. यानंतर कलम 48A नुसार पर्यावरण सुधारणे व त्याचे संरक्षण करणे आणि वने व वन्यजीव यांचे संरक्षण करण्यासंदर्भातलं मार्गदर्शक तत्व हे 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये ॲड करण्यात आलं. यानंतर 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये कलम 38A नुसार उत्पन्न, दर्जा, संधी, सुविधा याबाबतची विषमता कमी करण्याचं मार्गदर्शक तत्व हे घटनेमध्ये ॲड करण्यात आलं. त्यानंतर 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002 मध्ये कलम 45 नुसार वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत राज्य हे बाल संगोपनाची व शिक्षणाची व्यवस्था पाहिल असं मार्गदर्शक तत्व हे घटनेमध्ये ॲड करण्यात आलं. आणि सगळ्यात शेवटी 97व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 43B नुसार कोऑपरेटिव्ह संस्था स्थापन करण्यासंबंधीचे मार्गदर्शक तत्व हे घटनेमध्ये ॲड करण्यात आलं. आता आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्नामध्ये असं विचारलंय की कोणती मार्गदर्शक तत्व ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, म्हणजे ती नंतर ॲड करण्यात आली, परंतु त्यांचा समावेश नंतर करण्यात आला. तर ते असे मार्गदर्शक तत्व कुठले कुठले? तर ते आपण बघू. पहिलं ऑप्शन असं होतं की उत्पन्नातील विषमता कमी करणे. तर उत्पन्नातील विषमता कमी करणे आता आपण आत्ताच बघितलंय की 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये कलम 38A नुसार उत्पन्न, दर्जा, संधी, सुविधा याबाबतची विषमता कमी करावी असं मार्गदर्शक तत्व हे घटनेमध्ये ॲड करण्यात आलं. म्हणजे आपल्या प्रश्नामधील पहिला पर्याय जो अपर्याय आहे की उत्पन्नातील विषमता कमी करणे हा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच हा पर्याय नंतर ॲड करण्यात आला, म्हणजेच हे मार्गदर्शक तत्व हे नंतर ॲड करण्यात आलं. तर दुसरा पर्याय असा आहे की पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवसृष्टीचे संरक्षण करणे हे मार्गदर्शक तत्व नंतर ॲड करण्यात आलं का? तर हो, आपण आताच बघितलं की 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये कलम 48A नुसार पर्यावरण सुधारणे व त्याचे संरक्षण करणे आणि वन्यजीव यांचे संरक्षण करणे हे मार्गदर्शक तत्व 42व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलं. तर दुसरा पर्याय सुद्धा आपलं बरोबर आहे. तर तिसरा पर्याय बघू, समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन. आपण हे कुठंच बघितलेलं नाही, म्हणजे हे ऑलरेडी ॲड करण्यात आलेलं होतं. हा मूळ घटनेचा भाग होता, त्याच्यामुळे आपल्या पर्यायामध्ये हे पर्याय चुकीचं आहे. तर चौथा पर्याय बघू, समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत सहाय्य देण्याचं मार्गदर्शक तत्व हे घटनेमध्ये नंतर ॲड करण्यात आलं का? तर हो, 42व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 39A नुसार सर्व व्यक्तींना समान न्यायाची हमी व कायदेविषयक मोफत सहाय्य देण्याचं मार्गदर्शक तत्व हे 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये ॲड करण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे प्रश्नातील चौथा पर्याय जो आहे आपला
समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य देणं हे मार्गदर्शक तत्व पुढे घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलं. तर पाचवं बघू आपण. पाचवा पर्याय असा म्हणतो की सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधनं सुरक्षित करून देणे हे मार्गदर्शक तत्व पुढे ॲड करण्यात आलं. पण आपण आता बघितलंय की कुठेही असं मार्गदर्शक तत्व हे पुढे ॲड करण्यात आलं असं सांगितलं नव्हतं. म्हणजे हे मार्गदर्शक तत्व ऑलरेडी घटनेमध्ये ॲड केलं गेलं होतं, नंतर ॲड करण्यात आलं नाही. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं की अ, ब आणि ड हे जे 3 मार्गदर्शक तत्व आहेत हे घटना दुरुस्ती करून नंतर ॲड करण्यात आले होते. म्हणजे आपला पर्याय 4 मधील अ, ब, ड हे पर्याय आपला प्रश्नाचा बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न असा आहे की शून्य प्रहराच्या म्हणजे 0 अवरच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर आहेत. आपला बरोबर विधाने निवडायची आहेत. तर पहिला पर्याय असा आहे की संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर म्हणजे 0 अवर ही नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन संकल्पना भारतामध्ये उदयास आली. दुसरा पर्याय की प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधला जो काही काळ आहे त्याला 0 अवर म्हणजे शून्य प्रहर म्हणतात. तिसरा पर्याय आहे की 0 अवर ही संकल्पना 1962 पासून भारतामध्ये प्रत्यक्षात आली. चौथा पर्याय शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले एक अनौपचारिक स्वरूपाचं माध्यम आहे. ठीक आहे. तर आता शून्य प्रहर म्हणजे काय हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. 0 अवर ही एक 0 अवर हे एक इंडियन इनोव्हेशन आहे. म्हणजे याचा उगम हा भारतामध्ये झालेला आहे. ठीक आहे. तर आपण प्रश्नामध्ये पहिला पर्याय बघू की पहिला पर्याय काय सांगतो, संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. आपण बघितलं की ही इंडियन इनोव्हेशन आहे. म्हणजेच पहिला पर्याय जो आहे आपला हा बरोबर आहे. तर नंतर बघू 1962 पासून ही भारतात चालू झालेली आहे. ठीक आहे. प्रश्नामध्ये आपण तिसरा पर्याय बघू. ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली. ठीक आहे. म्हणजेच तिसरा पर्याय सुद्धा आपला हा बरोबर आहे. यानंतर कामकाज प्रक्रियेमध्ये 0 अवरचा उल्लेख नाही, त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता एखादा मुद्दा उपस्थित करण्यासाठी संसद सदस्यांना उपलब्ध असलेला हा एक अनौपचारिक मार्ग आहे. ठीक आहे. तर प्रश्नामध्ये आपण चौथा पर्याय बघू. शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले एक अनौपचारिक माध्यम आहे. आपण आत्ताच बघितली अनौपचारिक माध्यम आहे का? आहे. तर आपला चौथा पर्याय सुद्धा बरोबर आहे. राहिला आपला दुसरा ऑप्शन. तर दुसरा ऑप्शन आपण पुढे बघू की 0 अवर हे प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यामधला काळ आहे का? तर आपण खाली बघू की क्वेश्चन अवर सकाळी होतो 11 ते 12 आणि 12 ते 1 हा 0 अवर आणि 0 अवर नंतर सभागृहाचे कामकाज. म्हणजेच क्वेश्चन अवर आणि सभागृहाचं कामकाज या दरम्यानचा काळ हा 0 अवर म्हणून गणला जातो. तर हा पर्याय आपल्या प्रश्नामधील दुसरा ऑप्शन जो आहे तो सांगतो की प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज याच्यामधला काळाला शून्य प्रहर म्हणतात का? तर म्हणतात. म्हणजे आपले चारही पर्याय हे बरोबर आहेत. तर पर्यायामध्ये आपण चौथा पर्याय बघू शकतो की वरील सर्व. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न असा की खालील विधाने लक्षात घ्या. पहिला ऑप्शन असा की राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पर्याय 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रास 7 राज्यांचा समावेश होतो. होय. तिसरा पर्याय 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रासाठी पेसा कायदा मंजूर केला. ओके. तर आपण आता पेसा कायदा म्हणू. पेसा कायदा काय आहे ते आपण बघू. पेसा ॲक्ट हा 1986 साठी अंमलात आणला गेला. पेसा म्हणजे काय? तर पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरिया ॲक्ट 1996 असा कायदा संसदेने 1996 साठी मंजूर करण्यात आला. तर कशासाठी? तर परिशिष्ट 5 मधील क्षेत्र. तर कुठकुठल्या क्षेत्रासाठी हा ॲक्ट मंजूर करण्यात आला ते आपण बघू. परिशिष्ट 5 मधील
10 राज्यासाठी, परिशिष्ट 5 मधील 10 राज्यासाठी. तर ते 10 राज्य कुठले कुठले? पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश, दुसरं तेलंगणा, तिसरं मध्य प्रदेश, चौथं महाराष्ट्र, पाचवं राजस्थान, सहावं छत्तीसगड, सातवं गुजरात, आठवं हिमाचल प्रदेश, नववं झारखंड आणि शेवटी 10वं ओडिशा. म्हणजेच परिशिष्ट 5 मधील 10 राज्यासाठी हा पेसा ॲक्ट मंजूर करण्यात आला. तर आपण प्रश्नाकडे बोलूया. प्रश्नामध्ये दुसरा पर्याय जो ब क्रमांकाचा पर्याय आहे त्यामध्ये असं सांगितलंय, विचारण्यात आलंय की 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्याचा समावेश होतो. तर आपण आता बघितलंय 7 राज्याचा होतो का? तर नाही. किती राज्याचा? 10 राज्याचा या पेसा ॲक्टमध्ये समावेश होतो परिशिष्ट 5 मध्ये. ठीक आहे. तर आपला दुसरा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर भाग 9 मधील तरतुदी ह्या पुढील राज्यासाठी लागू नाहीत. तर कुठकुठल्या राज्यासाठी भाग 9 मधील तरतुदी लागू नाहीत? तर पहिलं आहे जम्मू काश्मीर, दुसरं नागालँड, तिसरं मेघालय आणि मिझोराम. ठीक आहे. तर आपल्या प्रश्नामध्ये पहिला ऑप्शन जो आहे अ क्रमांकाचा तो सांगतो की राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. तर आपण बघू, तर 9 मध्ये सांगितले की जम्मू काश्मीर, नागालँड, मेघालय आणि मिझोराम या 4 राज्यांना भाग 9 मधील तरतुदी ह्या लागू नाहीत. तर हे राज्य परिशिष्ट 5 मधील जे 10 राज्य आहेत या 10 राज्यामध्ये या 4 राज्यांचा समावेश होतो का? तर इथे आपण जर बघितलं या 4ही राज्यांचा परिशिष्ट 5 मधील 10 राज्यामध्ये समावेश होत नाही. म्हणजेच राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या क्षेत्रास लागू होतात का? तर लागू होत नाहीत. ठीक आहे. तर म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे हा आपला बरोबर आहे. आणि तिसरा ऑप्शन जो आहे आपला राहिलेला असं सांगतो की 1996 मधील संसदेने अशा क्षेत्रासाठी पेसा ॲक्ट कायदा मंजूर केला. तर आपण सुरुवातीलाच बघितले की पेसा ॲक्ट 1996 म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरिया ॲक्ट हा कायदा संसदेने मंजूर केला आहे. तर हाही पर्याय आपला बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर अ आणि क आहे आणि दुसरं जे ऑप्शन आहे हे चुकीचं आहे. तर अ क आपल्याला कुठल्या पर्यायामध्ये दिसतं? तर दुसरा पर्याय बघितला तर दुसऱ्या पर्यायामध्ये अ आणि क हे विधाने अचूक आहेत असं सांगितलंय. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि क. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न असा म्हणतो की राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे आणि ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिलेली आहे? ठीक आहे. तर ऑप्शन असे आहेत. पहिला ऑप्शन आहे कलम 343, दुसरा ऑप्शन आहे कलम 348, तिसरं ऑप्शन आहे कलम 350 आणि चौथा ऑप्शन आहे कलम 351. तर आपण पहिलं कलम बघू काय म्हणते ते. कलम 343 असं म्हणतं की संघराज्याची अधिकृत भाषा ही हिंदी असेल असं कलम 343 म्हणतं. कलम 343 हे भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल असं कुठेही म्हणत नाही. त्याच्यामुळे पहिलं जे ऑप्शन आहे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नसणार आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन बघू. कलम 348 असं म्हणतं की SC ST आणि कायदे विधेयके इत्यादीसाठी हिंदी भाषा ही अभिव्यक्ती माध्यम म्हणून उपयोगी येईल. तर प्रश्नामध्ये असं विचारलं होतं की राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे आणि ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना, संमिश्र संस्कृतीचे सर्व घटक कुठले? SC ST आणि कायदे विधेयके इत्यादीसाठी भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी ही केंद्र शासनाला सोपवण्यात आलेली आहे. कशानुसार? कलम 348 नुसार. तर कलम 348 हा आपल्या प्रश्नाचं उत्तर दिसते. तर त्याच्या आधी आपण तिसरा आपले बाकीचे ऑप्शन बघू. तिसरा ऑप्शन कलम 350 असं सांगतं की तक्रार निवारणाच्या अर्जासाठी वापरण्याची भाषा ही हिंदी असेल असं कलम 350 सांगतं. त्यानंतर कलम 351 चौथा ऑप्शन आहे आपला. तर कलम 351 असं सांगतं की हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व, हिंदी भाषेच्या विकासासाठी
मार्गदर्शक तत्व सुचवणे हे कलम 351 सांगतं. पण अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल असं फक्त 348 हेच कलम सांगतं. 348 कलम काय सांगतात? SC ST आणि कायदे विधेयके इत्यादीसाठी म्हणजेच भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना उपयोगी पडेल असं अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने कलम 348 नुसार केंद्र शासनाला दिलेली आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कलम 348. आता पुढील प्रश्न बघू. पुढील प्रश्न असा म्हणतो की भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्याचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश केलेला आहे. त्यापैकी खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट नाही ते आपल्याला शोधायचे आहे. तर पर्याय असे आहेत: विधानसभेचे उपसभापती, विधान परिषदेचे उपाध्यक्ष, भारताचा महाधिवक्ता आणि भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक. ठीक आहे. प्रश्न असा म्हणतो की भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये असं सांगितलंय की पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार हे दुसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. तर या परिशिष्टामध्ये कोणत्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होत नाही ते आपल्याला शोधायचं आहे. तर 4 प्रश्न दिलेले आहेत. तर आता सुरुवातीला आपण बघू की परिशिष्ट 2 मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. त्यानंतर आपण ऑप्शनमधून शोधून काढूया की कोणाचा समावेश होत नाही. तर परिशिष्ट 2 मध्ये सुरुवातीला 1 नंबरवर आहेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल. त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष व राज्यसभा उपाध्यक्ष यांचा समावेश होतो. त्यानंतर लोकसभेचा सभापती व लोकसभेचा उपसभापती, राज्य विधान परिषदांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यसभा विधानसभा सभेचे सभापती व उपसभापती आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश हे सुद्धा दुसऱ्या परिशिष्टामध्ये समाविष्ट होतात. आणि सगळ्यात शेवटी कॅग म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक हे भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये यांचा समावेश होतो. तर आता प्रश्नाकडे वळूया आपण. तर प्रश्नामध्ये ऑप्शन असे दिलेले आहेत की विधानसभेचे सभापती. तर परिशिष्ट 2 मध्ये आपण 5 नंबरमध्येच बघितलंय राज्य विधानसभा सभेचे सभापती व उपसभापती. म्हणजे पहिलं ऑप्शन जे आपलं विधानसभेचे सभापती यांचा समावेश होतो, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे नसणार आहे. यांचा समावेश होतो. आपल्याला शोधायचं आहे कोणत्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होत नाही. तर दुसरा ऑप्शन आहे विधान परिषदेचे उपाध्यक्ष. आपण परिशिष्ट 2 मध्ये 4 नंबरला बघितला आहे की राज्य विधान परिषदाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचाही समावेश भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये होतो. आपण तिसरा बघू ऑप्शन. तिसरा ऑप्शन असा आहे भारताचा महाधिवक्ता. परिशिष्ट 2 मध्ये आपण भारताच्या महाधिवक्त्याला बघितलं नाही. म्हणजे परिशिष्ट 2 मध्ये भारताच्या महाधिवक्त्याचा समावेश होत नाही. ठीक आहे. आणि आपल्याला हेच विचारलेलं आहे की परिशिष्ट 2 मध्ये कुठल्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होत नाही. आणि चौथा आपण बघून घेऊ. चौथा ऑप्शन आहे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग. आपण शेवटी बघितलं की कॅग यांचा समावेश परिशिष्ट 2 मध्ये होतो. तर कोणाचा होत नाही? भारताच्या महाधिवक्त्याचा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचा महाधिवक्ता. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? आपल्याला बरोबर असलेली विधाने शोधायची आहेत. पहिलं ऑप्शन आहे लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सदस्य असतात. ठीक आहे, ओके. ब ऑप्शन राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. ओके. तिसरं ऑप्शन किती नामनिर्देशित सदस्यांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. ठीक आहे. चौथा ऑप्शन बघू. नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात. ओके. 4 ऑप्शन बघितल्यानंतर आता आपण बघू पहिलं ऑप्शन बघू. पहिलं ऑप्शन म्हणते लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सदस्य असतात. तर आपण संसद हा चॅप्टर जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की राज्यसभेमध्ये राष्ट्रपती 12 नामनिर्देशित सदस्य नॉमिनेट करतो आणि लोकसभेमध्ये 2 सदस्य जे अँग्लो इंडियन समुदायामधून नामनिर्देशित करतो. म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे की लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच
राज्यसभेतच नाही तर लोकसभेमध्ये सुद्धा आणि राज्यसभेमध्ये सुद्धा नामनिर्देशित सभासद असतात. त्याच्यामुळे पहिलं जे ऑप्शन आहे हे चुकीचं आहे. तर आपल्याला बरोबर ऑप्शन शोधायचं आहे. तर दुसरं ऑप्शन बघू. दुसरं ऑप्शन म्हणतं की राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. तर आत्ता आपण बघितलंय की राज्यसभेमध्ये 12 नामनिर्देशित सदस्य, पण त्याच्यापैकी अँग्लो इंडियन समुदाय नाही. तर लोकसभेमध्ये राष्ट्रपती 2 नामनिर्देशित सदस्य जे की अँग्लो इंडियन समुदायापैकी असले आहेत, 2 अँग्लो इंडियन समुदायाचे सदस्य लोकसभेमध्ये राष्ट्रपती नामनिर्देशित करतो. राज्यसभेवर नाही तर लोकसभेमध्ये. त्याच्यामुळे दुसरं जे ऑप्शन आहे, राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे, हे चुकीचं आहे. तिसरा ऑप्शन बघू. किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. तर राज्यघटनेमध्ये नामनिर्देशित सदस्यांना केंद्रीय मंत्री बनवावे की नाही याबाबत कोणतेही बंधन राज्यघटनेमध्ये घातलेले नाही, किंवा आपल्याला संसद चॅप्टरमध्ये सुद्धा आपल्याला कुठेही या प्रकारचे उल्लेख आढळत नाही की नामनिर्देशित सदस्यांना केंद्रीय मंत्री बनवावे की नाही याबाबत राज्यघटनेने काहीही सांगितलेलं नाही. याबाबतचे सर्व अधिकार हे कॅबिनेटना दिलेले झालेले आहेत. म्हणजे कितीही नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री आपण बनवू शकतो किंवा बनवू शकत नाही, याबाबतचं कोणतेही बंधन हे राज्यघटनेत दिलेलं नाही. त्यामुळे तिसरं ऑप्शन जे आहे हा बरोबर आहे. तर चौथा ऑप्शन बघू ड. नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात. जर आपण राष्ट्रपतीचा चॅप्टर जर डिस्कस केला तर त्याच्या चॅप्टरमध्ये आपण बघू शकतो की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण सहभागी होत नाही. तर आपण बघू की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण सहभाग घेत नाही. तर सुरुवातीला संसदेतील नामनिर्देशित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग घेत नाहीत. ठीक आहे. म्हणजे आपला चौथा ऑप्शन काय म्हणतं की नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात. आपण आत्ताच बघितलं की संसदेतील नामनिर्देशित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग घेत नाहीत. म्हणजे चौथा जो ऑप्शन आहे आपला हा चुकीचा आहे. तर याच्या व्यतिरिक्त राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण सहभाग घेत नाही ते आपण बघू. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्य विधानसभेतील नामनिर्देशित सदस्यसुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. त्यानंतर ज्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे, म्हणजे विधान परिषदसुद्धा आहे आणि विधानसभासुद्धा आहे, त्या विधिमंडळातील इलेक्टेड म्हणजे निवडून आलेले तसेच नामनिर्देशित केलेले म्हणजे नॉमिनेट केलेले सदस्यसुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग घेत नाहीत. त्यानंतर दिल्ली आणि पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभातील नॉमिनेटेड सदस्यसुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभाग घेत नाहीत. म्हणजे सरळ सांगायचं झालं तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कुठलाही नामनिर्देशित म्हणजेच नॉमिनेटेड सदस्य हा सहभाग घेत नाही. त्याच्यामुळे चौथा जो ऑप्शन आहे आपला हा चुकीचा आहे आणि त्यापैकी फक्त क जो ऑप्शन आहे हा बरोबर आहे. क आपल्याला ऑप्शनमध्ये 4 नंबरला दिसतो. 4 नंबरचा ऑप्शन जे आहे फक्त क हेच ऑप्शन आपलं बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू. योग्य कथन किंवा कथने ओळखा. पहिला ऑप्शन आहे काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. दुसरा ऑप्शन आहे काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. पहिला ऑप्शनचा अर्थ असा की काही लोकशाही म्हणजे ज्या देशामध्ये काही लोकशाहीवादी देश असे आहेत जिथे लोकशाही आहे पण तिथे प्रजासत्ताक नाही, म्हणजे लोकांकडे अधिकार नाहीत. लोकशाहीवादी आहेत आणि प्रजासत्ताकसुद्धा आहेत, म्हणजे लोकांकडे डायरेक्ट अधिकार आहे प्रतिनिधी निवडून देण्याचा. पण दुसरा ऑप्शन असं म्हणतो काही लोकशाहीवादी देश म्हणजे काही देशात लोकशाही आहे पण ते प्रजासत्ताक नाहीत, म्हणजे त्यांच्या देशातील लोकांकडे डायरेक्ट प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार नाही. तर सर्वप्रथम आपण लोकशाही ही संज्ञा जाणून घेऊयात. जगामध्ये 2 प्रकारची लोकशाही असते, एक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोक अधिकार प्रत्यक्षरित्या बजावतात, त्या देशातील नागरिकांकडे डायरेक्ट अधिकार असतात. आणि अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी अधिकार बजावत असतात. म्हणजे या लोकशाहीला प्रातिनिधिक लोकशाही सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रतिनिधी लोक निवडून देतात आणि ते आपला प्रतिनिधी
लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी डायरेक्ट अधिकार बजावत असतात. अप्रत्यक्ष लोकशाहीचे 2 प्रकार पडतात, एक राजसत्ताक लोकशाही आणि प्रजासत्ताक लोकशाही. राजसत्ताक लोकशाही कुठली, तर राजसत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुखाचे पद हे राजा राणीकडे असतं. ठीक आहे, म्हणजेच वंश परंपरेने चालत आलेलं पद हे राजा राणीकडे जातं. अशी पद्धती ही ब्रिटनमध्ये आहे, म्हणजे इंग्लंडमध्ये आहे. प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख म्हणजे देशाचा जो प्रमुख आहे तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने निवडला जातो. अशी पद्धती भारत आणि अमेरिकेमध्ये आहे. तर आता आपण प्रश्नाकडे बोलूया. प्रश्नामधला पहिला ऑप्शन असं म्हणतो की काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. तर आपण आताच बघितले की भारत आणि अमेरिका हे लोकशाहीवादी देश आहेत आणि तिथे ते देश प्रजासत्ताक सुद्धा आहेत. म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये लोकशाही आहे आणि तिथे प्रजासत्ताक सुद्धा आहे. दुसरं ऑप्शन असं म्हणतं काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. तर आता आपण बघितलं की ब्रिटन हा जो देश आहे इथे लोकशाही आहे पण तिथे लोकांकडे अधिकार नाही आहेत, म्हणजे तिथे प्रजासत्ताक पद्धती नाही आहे. तिथे कुठली पद्धती आहे, मग राजसत्ताक पद्धती आहे. त्याच्यामुळे काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत, हे ऑप्शन हे बरोबर आहे. या प्रश्नातील दोन्ही ऑप्शन बरोबर असल्यामुळे इथे दोन्हीही पर्याय हे बरोबर आहेत. पर्यायामध्ये तिसरं ऑप्शन दिसते आपल्याला की अ आणि ब दोन्हीही कथने योग्य आहेत आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, तिसरं. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न असा म्हणतो योग्य कथने ओळखा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे अ, नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. ब ऑप्शन आहे नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. क आहे परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. ड ऑप्शन आहे परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. आता आपण बघू की परकीय व्यक्तीकडे कुठले अधिकार आहेत आणि नागरिकांकडे कुठले अधिकार आहेत ते आपण बघू. सुरुवातीला जे परकीय व्यक्ती जेव्हा दुसऱ्या देशात येते किंवा जर एखादी परकीय व्यक्ती भारतामध्ये आली तर त्या व्यक्तीकडे सर्व नागरी हक्क असतात, परंतु त्याला कुठलेही राजकीय हक्क नाहीत. म्हणजे त्याला इथे कुठलीही प्रकारची निवडणूक लढवून घेता येत नाही, मतदानाचा अधिकार नसतो. आणि दुसरं म्हणजे नागरिक कोणाला म्हणायचं, नागरिकांकडे सर्व नागरी अधिकार तर असतातच पण सर्व राजकीय अधिकार सुद्धा असतात, अधिकार म्हणजे हक्क सुद्धा असतात. तर आता आपण प्रश्नाकडे वळू. प्रश्नामध्ये पहिला ऑप्शन असा आहे नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. आत्ताच आपण बघितलंय की नागरिकांकडे सर्व नागरी अधिकार असतात, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. दुसरं ऑप्शन म्हणतं नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. आपण बघितलंय की नागरिक सर्व नागरी अधिकारांचा तसेच राजकीय अधिकारांचा सुद्धा उपभोग घेतात, त्याच्यामुळे दुसरं ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. तिसरं ऑप्शन असं म्हणतं की परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. आपण बघितलं की परकीय व्यक्तीकडे नागरी हक्क असतात परंतु राजकीय हक्क नाही, त्याच्यामुळे परकीय व्यक्ती ही राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. चौथा ऑप्शन आहे परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. आपण बघितलंय की परकीय व्यक्तीकडे फक्त नागरी हक्क आहेत, राजकीय हक्क नाही, म्हणून चौथा ऑप्शन आहे हा चुकीचा आहे. तर या प्रश्नामध्ये अ, ब, क हे ऑप्शन बरोबर आहे आणि ड हे चुकीचे आहे. आपल्याला योग्य कथन म्हणजे योग्य ऑप्शन निवडायचा होता, म्हणून पर्यायामध्ये पहिला पर्याय जो आहे फक्त अ, ब, क हेच बरोबर आहे आणि आपलं तेच उत्तर आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न असा म्हणतो योग्य क्रमानुसार लावा. म्हणजे राज्याच्या निर्मितीनुसार राज्यांचा योग्य क्रमानुसार क्रम लावा. पहिला ऑप्शन आहे मिझोराम, नागालँड, मेघालय आणि महाराष्ट्र. तर सुरुवातीला आपण आत्तापर्यंत निर्माण झालेले सर्व जे राज्य आहेत त्यांचं साल आणि त्या सालामध्ये निर्माण झालेले राज्य बघू. 1956 मध्ये
भारताचे क्षेत्र 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागलेलं होतं. तर ते 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश कुठले ते बघू. त्या 14 राज्यांमध्ये सुरुवातीला आंध्र प्रदेश, दुसरं आसाम, तिसरं बिहार, चौथं बॉम्बे, पाचवं जम्मू आणि काश्मीर, 6वं केरळ, 7वं मध्य प्रदेश, 8वं मद्रास, 9 म्हैसूर, 10 ओरिसा, 11 पंजाब, 12 राजस्थान, तिसरं उत्तर प्रदेश, 14 बंगाल, 13 उत्तर प्रदेश, 14 पश्चिम बंगाल. हे 14 राज्ये 1956 मध्ये राज्यांमध्ये विभागलेले होते. त्यानंतर 6 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागले गेलेले राज्य कुठले? पहिलं केंद्रशासित प्रदेश हा अंदमान निकोबार, दुसरं दिल्ली, तिसरं हिमाचल प्रदेश, चौथं मणिपूर, 5 त्रिपुरा, 6 आणि 6वं लक्षद्वीप बेटामध्ये 3 बेटं होते, लॅकादीव, मिनिकॉय आणि अमिनी दीव. तर आता 1956 नंतर कुठकुठले नवीन राज्य तयार झाले ते आपण बघू. 1956 मध्ये पहिलं राज्य 1960 मध्ये गुजरात हे वेगळं करण्यात आलं. हे कशापासून? तर मुंबई प्रांतापासून गुजरात हे वेगळं करण्यात आलं 1960 मध्ये. म्हणजे 1960 मध्ये महाराष्ट्र वेगळा आणि गुजरात वेगळं करण्यात आला. त्यानंतर 1961 मध्ये दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे 1962 मध्ये गोवा, दमण दीव या 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. 1962 मध्ये पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 1963 मध्ये नागालँड, 1966 मध्ये हरियाणा, 1971 मध्ये हिमाचल प्रदेश, 1972 मध्ये 3 राज्याची निर्मिती करण्यात आली. पहिलं मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय. मणिपूर, त्रिपुरा हे सुरुवातीला युनियन टेरिटरीज होत्या, म्हणजेच केंद्रशासित प्रदेश होते. त्यांचं नंतर राज्यामध्ये रूपांतर करण्यात आलं. आपण बघू शकतो की सुरुवातीला 1956 मध्ये भारताचे क्षेत्र 14 राज्यामध्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागलं होतं. त्या 6 केंद्रशासित प्रदेशामध्ये मणिपूर आणि त्रिपुरा यांचा समावेश होता. ते केंद्रशासित प्रदेश होते. पण 1972 नुसार मणिपूर, त्रिपुराला राज्याचा दर्जा देण्यात आला. मणिपूर, त्रिपुरासोबतच मेघालय राज्याची सुद्धा निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 1975 साली सिक्कीम राज्याची निर्मिती करण्यात आली आणि 1986 मध्ये मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांची सुद्धा निर्मिती करण्यात आली. 1987 साली गोवा राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता. 1962 मध्ये गोवा राज्याची केंद्रशासित प्रदेश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 1962 मध्ये गोव्याची 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. ठीक आहे. त्यानंतर 2000 मध्ये छत्तीसगड, उत्तरांचल, झारखंड या 3 राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 2014 मध्ये तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली आणि आत्ता 2019 मध्येच लडाख आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. तर आता आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्नामध्ये 4 ऑप्शन दिले आहेत, 4 राज्यांची निर्मिती दिलेली आहे. पहिलं मिझोराम, नागालँड, मेघालय, महाराष्ट्र. तर आता सुरुवातीला ज्या राज्याची निर्मिती झाली तो आपण बघायचा आहे. सुरुवातीला मिझोराम, नागालँड, मेघालय, महाराष्ट्रापैकी तर सुरुवातीला आपण मिझोराम बघू. मिझोरामची निर्मिती कधी झाली? मिझोरामची निर्मिती 1986 मध्ये झाली. ठीक आहे. तर 86 मध्ये झाल्यामुळे त्यानंतर नागालँड बघू. नागालँडची 1963 मध्ये. म्हणजे मिझोराम, नागालँडच्या नंतर त्याची निर्मिती झाली आहे. नागालँडच्या नंतर मिझोरामची निर्मिती झाली आहे. तर तिसरं आपण बघू मेघालय. मेघालयची निर्मिती कधी झाली? 1972. म्हणजे नागालँड नंतर 1972 मेघालयची निर्मिती झाली आहे. नागालँड नंतर मेघालय आणि मेघालय नंतर मिझोराम. आणि महाराष्ट्र बघू. महाराष्ट्राची निर्मिती 1960 मध्ये झाली आहे. म्हणजे या तिघांच्या आधी महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. तर ऑप्शनमध्ये आपण बघू ड सुरुवातीला कुठे आहे. ड सुरुवातीला कुठे आहे? तर दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये. दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये काय सुरुवातीला ड दिलेला आहे. दुसरा ऑप्शन आहे ब. दोन्हीही दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये ब 2 नंबर आलेला आहे. म्हणजे नागालँड 2 नंबरला येणार आहे 1963 मध्ये.
महाराष्ट्र 1960, नागालँड 1963. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघू, क 3 नंबरला दिलेला आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये अ 3 नंबरला दिलेला आहे. ठीक आहे, तर क नंबरला काय मेघालय कुठे आहे 1972 आणि चौथ्या ऑप्शनमध्ये अ दिलेला आहे. अ मध्ये काय मिझोराम कधी आहे तर 1986 मध्ये. तर मग मिझोराम आधी की मेघालय आधी, तर मेघालय आधी. मेघालय किती, क म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन, म्हणजे आपला प्रश्नाचं उत्तर आहे 2.